हॅलो एव्हरीवन, इन्फिनिटी ई क्लासमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण स्टँडर्ड 8 थर्ड चॅप्टर पाहणार आहोत, इंडायसेस अँड क्यूब रूट. या अगोदरचे दोनही चॅप्टर तुम्ही जर पाहिले नसतील तर डिस्क्रिप्शन चेक करा, लिंक्स तुम्हाला मिळून जातील. या चॅप्टरमध्ये आपण रॅशनल इंडायसेस अँड क्यूब रूट ऑफ अ नंबर या दोन कन्सेप्ट शिकणार आहोत. चला तर मग इन्फिनिटी ई क्लासमध्ये आज काहीतरी नवीन शिकूयात. आपण थर्ड चॅप्टर पाहत आहोत, इंडायसेस अँड क्यूब रूट. आता पहा, इंडायसेस हा शब्द तुम्हाला जुना आहे. तुम्ही 7वीमध्ये सुद्धा इंडायसेस शिकलात. तर ते कसे वापरले होते, तर त्याचेच काही मी ते फॉर्म्युलेज घेतलेत. पहा कोणते होते. फर्स्ट फॉर्म्युला काय पहा, a⁻m इंटू a⁻n. बेस सेम आहे, इंडेक्स काय आहेत, डिफरंट आहेत. तर मग काय होते, वरती ॲडिशन होते a⁻m प्लस n. कारण इथं काय मल्टिप्लिकेशन आहे, मल्टिप्लिकेशन असताना ॲडिशन होते. आठवत आहे. आता इथे पहा सेकंड फॉर्म्युला काय, a⁻m डिवायडेड बाय a⁻n. भागाकार आहे, तर वरती काय होते, इथे a⁻m-n वजाबाकी होते. आठवतोय फॉर्म्युला. खूप फॉर्म्युले पाहिलेत पहा. इंडायसेस पहा आपण बेसिकपासून ॲडव्हान्सपर्यंत खूप सारे शिकलो होतो, तर तेच पाहिजे आपल्याला. आता तिसरा फॉर्म्युला काय पहा, a×b⁻m. a×b म्हणजे a इंटू बी. ए आणि बीची मल्टिप्लिकेशन आहे, त्याची पॉवर काय दिली आहे, m. गुणाकाराची पॉवर m म्हणजे a⁻m आणि b⁻m सेपरेट आपण पॉवर्स घेत असतो. ओके. आपण पाहतो a⁻0 इज इक्वल टू कुठल्याही संख्येचं 0 पॉवर और 0 इंडेक्स काय असते, उत्तर 1. एनिथिंग ⁻0 बिकम्स 1. पुढे पहा, इथे पाचवा फॉर्म्युला काय, a⁻m इज इक्वल टू 1/a⁻m. निगेटिव्ह इंडेक्स जर असेल कुठल्याही गोष्टीची तर आपण रेसिप्रोकल, त्याचा रेसिप्रोकल घेतो. 1/a⁻m केला आहे पहा. वरती -m, तर डिनॉमिनेटरमध्ये खाली +m होतो. इथं पहा 6 फॉर्म्युला, a⁻m⁻n म्हणजे घातांकाचा परत घात आहे. a⁻m आहे, त्याचा परत आणखी एक पॉवर आहे, म्हणजे पॉवरची पॉवर, इंडेक्सची इंडेक्स. कसं लिहितो आपण, a⁻mn. मल्टिप्लिकेशन करतो, a⁻m इंटू a⁻n करत असतो. आणखी बा पुढला फॉर्म्युला, a/b भागाकार दिसतोय, a/b⁻m. भागाकाराची जर पॉवर असेल तर आपण सेपरेट पॉवर लिहू शकतो, a⁻m डिवायडेड बाय b⁻m. सेपरेट पॉवर लिहिता. जशी मल्टिप्लिकेशन लिहिल्यावरती आपण लिहिली तशीच भागाकारामध्ये सुद्धा लिहिता येते. आणि जर भागाकारामध्ये a/b निगेटिव्ह पॉवर दिसते बा, इथं आपण निगेटिव्ह पॉवरचा एक फॉर्म्युला पाहिला होता. पण जर आपल्या भागाकारामध्ये निगेटिव्ह पॉवर असेल, a/b⁻m आहे, तर ती b/a⁻m. b/a⁻m म्हणजे काय होईल, उलट रेसिप्रोकल होतं आहे a/b. इथे पण पहा, आपण हा जो फॉर्म्युला पाहिला होता, या फॉर्म्युलामध्ये रेसिप्रोकलच घेतला आहे. इथे पण काय घेतात, रेसिप्रोकल. ओके. चला मग आता हे रूल जर तुम्हाला आठवत असतील तर आपण या रूलवरून काही कॅल्क्युलेशन करूयात. चला फर्स्ट काय, युजिंग लॉज ऑफ इंडायसेस राईट द प्रॉपर नंबर इन द फॉलोइंग बॉक्सेस. प्रॉपर नंबर लिहायचा. आता पहा इथे काय 3⁵, 3⁵2 यांचा काय गोष्ट गुणाकार, म्हणजे बेस सेम आहे, वरती काय होईल, ॲडिशन. पहिला रूल आठवतं का, फर्स्ट रूल, तो वापरायचा आपल्याला. बेस सेम काय 3 आणि 3 म्हणजे 3 इकडे येते, वरती ॲडिशन करायची. 5 + 2 7, 3⁻2 काय होईल 7. इकडे पहा 3⁻7, 3⁻9 भागाकार आहे, म्हणजे काय करायची, वजाबाकी करायची आहे. 7 - 9, ह्यातून 2 9 गेले, किती राहिले, -2. बरोबर आहे का. चला पुढचा फॉर्म्युला, तिसरा प्रॉब्लेम काय, 3⁻4⁵. घातांकाचा घात काय असतो, गुणाकार, इंडेक्सची इंडेक्स, मल्टिप्लिकेशन. 4 × 5 = 20. चला इथे वरती 5⁻³ आहे, खाली आला तर +3. आठवतं का, इथं पाचवा फॉर्म्युला +3. 5⁻0 पाचवा प्रॉब्लेम, 5⁻0 एनिथिंग ⁻0 काय असतो, 1. 5⁻1 कुठल्याही संख्येची पहिली पॉवर 5च ॲज इट इज. पुढचे पहा 5 × 7⁻2 काय करायचे, 5 × 7 आहेत, त्याचा स्क्वेअर केला आहे, 5 × 7⁻2. तर 5⁻2 इंटू 7⁻2 अशा पद्धतीने आपण सेपरेट करू शकतो त्यांना. पुढे पहा 5/7 त्याचा क्यूब केला आहे पहा, म्हणजे काय, आता क्यूब आहे, निगेटिव्ह पॉवर नाही, म्हणजे आपण सेपरेट पॉवर लिहू शकतो.
5^3 डिवायडेड बाय 7^3 असं पण लिहिता येतं. आता इथं निगेटिव्ह पॉवर आहे 5/7^-3 त्याची पॉझिटिव्ह पॉवर करायची असेल +3 तर काय करायचं असतं त्याला रेसिप्रोकल 7/5 करायचं आहे. ओके समजले असतील. हे फॉर्म्युले वापरून तुम्ही स्टँडर्ड 7मध्ये किंवा 7वीमध्ये तुम्ही खूप सारे प्रॉब्लेम सोडवलेले असतील. चला तर मग आता ॲक्च्युअल आपण या चॅप्टरमध्ये काय शिकणार आहे ते पाहूयात. आपण शिकणार आहोत खरे मीनिंग ऑफ नंबर्स विथ रॅशनल इंडायसेस. रॅशनल इंडायसेसचा मिनिंग खरं आपण शिकणार आहोत. रॅशनल इंडायसेस म्हणजे काय? रॅशनल आठवतात 1/2, 5/2, 7/3, 1/3 खूप सारे नंबर्स पाहिलेत आपण. आठवतात असतील रॅशनल नंबर्स समथिंग अपॉन समथिंग P/Qचा फॉर्मॅट आठवतात. हे नंबर्स रॅशनल नंबर्स असतात. जर आपण रॅशनल नंबर्स इंडेक्सला दिले इंडेक्सला म्हणजे कसं की जसं की पहा माझ्याकडे 5^1/2 याचा काय मिनिंग होतो. त्यानंतर 7^3/2 याचा काय मिनिंग होतो. ह्या गोष्टी आता आपल्याला समजून घ्यायच्यात या चॅप्टरमध्ये. खूप छान आहे पहा. तुम्हाला आठवत असेल तर तुम्ही पहा √25 लिहायचे. किती लिहायचा तो √25 = 5. सरळ सरळ माहिती आहे सगळ्यांना. 25चं वर्गमूळ काय येतं तर 5 येतं. √25 = 5 हे आठवतं आहे. यालाच कसं लिहितात पहा 25चं वर्गमूळ म्हणजे 25^1/2 बरोबर आहे. 25ची पॉवर 1/2 ठेवायची विच इज = 5. नीट समजते का? हा जो शब्द वर्गमूळ आहे हा जो वर्ड आहे सिम्बॉल आहे वर्गमूळाचा स्क्वेअर रूटचा त्याऐवजी आपण काय करतोय 1/2. तिथंच जर माझं क्यूब रूट असतं √27 इज इक्वल टू किती आहे 3 बरोबर ना. पण याला कसं लिहिता येतं 27^1/3 इज इक्वल टू 3 बरोबर आहे का. अशा पद्धतीने वर्गमूळ आहे तर 1/2 क्यूब रूट आहे घनमूळ आहे तर 1/3. जर आता याचा अर्थ सांगा बरं. हे 125^1/5 हे काय 5वं मूळ आहे 5th रूट आहे. 5वं मूळ म्हणजे काय 5th रूट. ओके आणखी पाहूयात. समजा मी 7^1/3 केला तर काय होतोय 7^1/3 म्हणजेच 7चं काय आहे घनमूळ म्हणजेच क्यूब रूट ऑफ 7 म्हणजे 1/ काही असेल म्हणजे डिनॉमिनेटरची संख्या दिसते तुम्हाला ही खालची 3 ही 3 याचं मिनिंग काय होतो क्यूब रूट. इथले खाली 2a म्हणजे मिनिंग काय होईल स्क्वेअर रूट. खाली 2a म्हणजे काय होईल स्क्वेअर रूट. कुठल्याही संख्येचा अंश घ्या म्हणजे a⁻² आपण विचार केला 1/n तर याला म्हणून आपण nth रूट. हा जो खाली n आहे 1/ समथिंग आहे 1/ असो किंवा डिनॉमिनेटरला असो. डिनॉमिनेटरला n आहे म्हणून काय आपण याला काय म्हणणार nth रूट. मग याला लिहितं कसं येईल nth रूट ऑफ a अशा पद्धतीने जातं. म्हणजे फ्रॅक्शन इंडायसेस हा वापरायचा आपल्याला. सोपं आहे सर. तुम्ही प्रत्येक वेळी एक्झाम्पल घेताना 1/1 घेताय आणि इथं एक्झाम्पल देताना आम्हाला 3/2 7/3 5/2 असे दिलेत. त्याचा मिनिंग समजून घ्यायचा आहे. पहा इकडे समजा माझा a⁻5/2 आहे समजा त्याचं एक्झाम्पल घेतलं आपण तर 5/2चा मिनिंग काय होतो स्क्वेअर रूट ऑफ a. पण वरच्या 5चा मिनिंग होतो त्याची पॉवर 5 कळतं आहे का 5th पॉवर ऑफ स्क्वेअर रूट ऑफ a. स्क्वेअर रूट ऑफ aची 5th पॉवर तसं समजते. आणखी एक पहा समजा यालाच मी उलटं पण लिहायचं ठरवलं याला दुसऱ्या पद्धतीने पण लिहिता येतं. आणखी एक समजा a⁻5 केला आणि त्याचं काय केलं मी स्क्वेअर रूट काढलं तरी चालतंय. असं पण लिहिता येतं पहा स्क्वेअर रूट ऑफ a⁻5 अशा पद्धतीने लिहिलं जाऊ शकतं. चला दुसरा एक पॅटर्न पाहूयात कसं केलं जातं हे नक्की. पहा a⁻5/2 याला कसं लिहिलं जाणार आहे इज इक्वल टू समजा मी असं लिहिलं तर पहा बरं a⁻5 × 1/2 तेच आहे ना 5/2 5 × 1/2 काय ते 5/2. आपण एक रूल शिकलो होतो पहा घातांकाचा घात असेल इंडेक्स असेल तर मल्टिप्लिकेशन होत असते. म्हणजे याला कसं लिहितं आपल्याला a⁻5/1/2 असं लिहितं का याचं 5वं घात आणि 5व्याचं 1/2 घात. मग a⁻5 1/2 घाताचं मिनिंग काय आपल्याकडे 1/2 म्हणजे काय आपल्याकडे स्क्वेअर रूट आणि a⁻5 आतमध्ये तसंच. पण जर मी याला a⁻5/2 आता दुसरा एक्झाम्पल पहा 5/2 समजा मी लिहिला कसा a⁻1/2 × 5 जमतं की नाही. दोघांचा गुणाकार काय येईल 1/2 × 5 5/2 येईल. म्हणजे बरोबर तसं लिहिता येते. मग मी काय लिहिणार याला a⁻1/2चं घातांकाचा घात असतो म्हणजे a⁻1/2 आणि त्याची पॉवर परत 5 आणि घातांकाचा घात गुणाकार असतो. गुणाकार आहे म्हणल्यावर घातांकाचा घात पण करता येईल आपल्याला परत उलटा. मग आता घात नाही काय वर्गमुळे आहे की नाही खाली 1/2 आहे म्हणजे काय विच इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ a आणि त्याचा 5वी पॉवर.
अशा पद्धतीने कन्वर्जन करता काय येऊ शकतं. म्हणजे फ्रॅक्शनल पॉवर काय सांगते, जेवढा डिनॉमिनेटर तेवढं रूट आणि जेवढा न्यूमरेटर तेवढी पॉवर. नीट समजून घ्या. तर फ्रॅक्शन पॉवर म्हणजे 1/2. 1/2 म्हणजे जेवढा 2 डिनॉमिनेटर खाली, 2 म्हणजे तेवढा रूट, दुसरं रूट आणि 1 पॉवर. 5/2 म्हणजे दुसरं रूट आणि 5th पॉवर, तिसरं रूट 7th पॉवर, तिसरं रूट 1th पॉवर, दुसरं रूट 3rd पॉवर. अशा पद्धतीने त्याचं कॅल्क्युलेशन आपल्याला करायचं आहे. चला तर मग आपलं कॅल्क्युलेशन करूयात. हा झाला आपला रफ पार्ट. कॅल्क्युलेशन पाहूयात. आपण प्रॅक्टिस सेट 3.1 पाहणार आहोत. काय दिलंय, एक्सप्रेस द फॉलोइंग नंबर्स इन इंडेक्स फॉर्म. आपले हे नंबर काय करायचे, इंडेक्स फॉर्ममध्ये लिहायचे. चला काय दिलं, पहिला क्वेश्चन खूप सोपे आहेत पहा. हा क्वेश्चन सगळ्यात सोपा म्हणलं तरी चालेल. 5th रूट ऑफ 13, 13चं 5वं रूट लिहायचं आहे. 5th रूट ऑफ 13 सरळ सरळ लिहा. 13चं 5वं रूट 1/5. 5वं रूट मी सांगितलं 1/5 म्हणलं का रूट समजायचं. 1/5 असेल तर रूट. चला दुसरा क्वेश्चन पहा. 6th रूट ऑफ 9, 6वं रूट लिहायचं आहे 9चं. म्हणजे काय लिहायचं आहे, 9/1/6 6वं रूट. स्क्वेअर रूट ऑफ 256, स्क्वेअर रूट, स्क्वेअर म्हणजे दुसरं, म्हणजे काय येतील 256/1/2. अशा बदलायचे. पॉवर लिहायची आपल्या फक्त इथे. तर क्यूब रूट ऑफ 17, क्यूब म्हणजे तिसरं, 17चं क्यूब रूट 1/3. इथं काय 8 रूट ऑफ 100, 100चं 8वं रूट म्हणजे 100/1/8. इथं पहा 7th रूट ऑफ 30, 30चं 7th रूट 30/1/7. बरोबर आहे का. हे सगळे अशा पद्धतीने लिहायचे होते. काय अवघड आहे, काहीच नाही. चला नोट करून घ्या. पुढला प्रॉब्लेम पाहूयात. सेकंड क्वेश्चन काय पहा. राईट इन द फॉर्म nth रूट ऑफ a इन ईच ऑफ द फॉलोइंग नंबर्स. आता मग अशा आपण nth रूटच्या फॉर्मॅटमधून आपल्याला वर्डमध्ये दिलं होतं, आपण न्यूमरिकलमध्ये दिलं. आता न्यूमरिकलमध्ये दिलं आहे, आपल्या वर्ड्समध्ये लिहायचं आहे. कसं लिहायचं पहा. हे काय दिसतंय, 4th रूट दिसतं बघा. 4th रूट 1/4 आहे ना, आहे का 4. इथे काय आहे 1/4. कशाचा आहे, 81चा. मग इथे लिहूयात 4th रूट ऑफ 81. बरोबर आहे. दुसरा प्रॉब्लेम काय, इथे पहा दुसरं आहे. दुसऱ्याला काय म्हणतो आपण, स्क्वेअर रूट. आठवतंय का, 49 49चं स्क्वेअर रूट ऑफ 49. इथे पहा तिसरा प्रॉब्लेम काय आहे, 15/1/5. 1/5 म्हणजे 5th रूट ऑफ 15. बरोबर आहे का. पुढचं पहा. आता आपण किती दिसतंय, 9 दिसतंय. 1/9 आहे म्हणजे 9th रूट ऑफ 512. 512चं काय तो आहे 9वं रूट आहे. इथे पहा 19th रूट दिसतंय. म्हणून यात 19th NINETEENTH 19th रूट ऑफ 100. हे कोणी सवय, इथं 7वं आहे बा, 7th रूट ऑफ 6. सरळ सरळ लिहायचं होतं. जे पाठीमागं होतं ते वर्ड टू न्यूमरिकल, आणि आता काय करतोय, न्यूमरिकल टू वर्ड कन्वर्जन करतोय. खूप सोपं आहे. चला तर पुढला प्रॉब्लेम पाहूयात. हे नोट करून घ्या पटदिशी. आपण प्रॅक्टिस सेट 3.2 पाहतोय. काय दिलं 3.2 मध्ये, कंप्लीट द फॉलोइंग टेबल. सिरियल नंबर, पॉवर ऑफ द रूट आणि रूट ऑफ द पॉवर अशा पद्धतीने दिलेत. म्हणजे इथं फर्स्ट क्वेश्चन पहा, 225/3/2 आहे. 225चं पॉवर किती आहे, 3/2. मग त्याला कसं लिहिता येईल, त्याला एकतर क्यूब ऑफ स्क्वेअर रूट किंवा स्क्वेअर रूट ऑफ क्यूब ह्या फॉर्ममध्ये लिहायचं आहे. मग पहिल्यांदा लिहिले पहा पॉवर ऑफ रूट, म्हणजे किती पॉवर आहे कोणत्या रूटची त्या पण लिहायचं आहे. म्हणजे क्यूब ऑफ स्क्वेअर रूट 225. आणि सेकंड करूयात. आपला सेकंड क्वेश्चन काय, 45/4/5. मग इथं म्हणूयात 4th पॉवर ऑफ 5th रूट. मग म्हणा इथे 4th पॉवर ऑफ 5th रूट ऑफ 45. तसंच पुढचा क्वेश्चन लिहूयात. सेकंड इथं काय लिहायचं आहे, 6th पॉवर किती आहे 6 आणि रूट किती आहे 7. म्हणजे आपण म्हणू शकतो 6th पॉवर ऑफ 7th
रूट ऑफ 81. आता फोर्थ काय 100 रेस काय दिसतोय 4/10 म्हणजे फोर्थ पॉवर आणि 10th रूट. चला फोर्थ पॉवर ऑफ 10th रूट ऑफ 100. बरोबर आहे का. चला थर्ड पॉवर आणि 7th रूट. 5वा क्वेश्चन थर्ड पॉवर ऑफ 7th रूट ऑफ 21. महत्त्वाची गोष्ट थर्ड पॉवरला आपण क्यूब रूट सुद्धा म्हणतो. याला ऑप्शन एक मी लिहून देतो खाली पहा. ऑर काय लिहायचं याला क्यूब ऑफ 7th रूट ऑफ 21. मुद्दाम मी तुम्हाला थर्ड पॉवर दिली आधी अगोदर, आता क्यूब रूट सुद्धा सांगितलेलं आहे. चला दुसरा कॉलम बाकी आहे, दुसरा कॉलम कंप्लीट करूयात. इथे काय लिहायचंय आता पहिला क्वेश्चन काय लिहिलं त्यांनी स्क्वेअर रूट ऑफ क्यूब. स्क्वेअर रूट ऑफ क्यूब म्हणजे आधी रूट नंतर पॉवर, आधी रूट नंतर पॉवर. चला तोच लिहायचं आहे. मग इथे काय दिसतं आधी रूट कोणतं आहे 5वं रूट आणि 4थी पॉवर आहे. मग म्हणूयात 5th रूट ऑफ 4th पॉवर ऑफ काय नंबर आहे 45. चला पुढचं काय दिसतं इथं 7th रूट आणि 6th पॉवर. मग म्हणा 7th रूट ऑफ 6th पॉवर ऑफ 81. तर तसंच पुढला करूयात. हे काय 10th रूट आणि 4th पॉवर 10th रूट ऑफ 4th पॉवर ऑफ 100. पुढचा 7th रूट आणि 3rd पॉवर. मग म्हणायचं आहे 7th रूट ऑफ 3rd पॉवर म्हणा किंवा क्यूब म्हणा, सोपं जाईल. मग म्हणूयात 7th रूट ऑफ क्यूब ऑफ 21. ओके. अशा पद्धतीने आपलं टेबल पूर्ण भरला जाऊ शकतो आणि हा पहिला प्रॉब्लेम संपला आहे. चला तर मग नोट करून घ्या, आपण पुढचा प्रॉब्लेम पाहूयात. सेकंड प्रॉब्लेम काय पहा, राईट द फॉलोइंग नंबर्स इन द फॉर्म ऑफ रॅशनल इंडायसेस. आता आपल्याला हे वर्डमध्ये दिलेत आपल्याला रॅशनल इंडायसेस मध्ये लिहायचे आहेत. चल लिहूयात. काय दिसतंय पहिला क्वेश्चन स्क्वेअर रूट ऑफ 5th पॉवर ऑफ 121. म्हणजे इथं काय 121चा स्क्वेअर रूट आहे म्हणजे ऑब्विसली डिवायडेड बाय 2 आहे. 5th पॉवर आहे 5th पॉवर डिवायडेड बाय 2. बरोबर आहे का. असंच असतं स्क्वेअर रूट म्हणजे दुसरं रूट आणि 5वी पॉवर. चला पुढचा पहा दुसरा पहा क्यूब ऑफ 4th रूट कशाचा आहे 324चा 324. याचं काय क्यूब करायचं आहे. क्यूब करायचं म्हणजे रेस्ट टू पॉवर 3 होईल आणि रूट किती आहे 4th म्हणजे डिवायडेड बाय 4. सोपं आहे. चला पुढला पहा 5th रूट ऑफ स्क्वेअर. स्क्वेअरचं 5th रूट म्हणजे पॉवर किती आहे 2 आणि रूट किती आहे 5 2/5 आणि हे काय किती नंबर आहे 264 रेस्ट टू 2/5. पुढचा काय क्यूब ऑफ क्यूब रूट. हे खूप महत्त्वाचा शब्द. क्यूब ऑफ क्यूब रूट ऑफ 3 म्हणजे 3 रेस्ट टू क्यूब किती आपला क्यूब म्हणजे 3री पॉवर आणि रूट म्हणजे खाली 3. बस असंच लिहायचं आहे. हा कन्फ्यूज करण्यासाठी दिला क्वेश्चन आहे पण चला पुढला क्वेश्चन आपण घेऊ. झाला असेल तर नोट करून घ्या. आपण आता पुढे क्यूब रूट म्हणजे काय क्यूब अँड क्यूब रूट आपल्या कन्सेप्ट पाहिले होते. क्यूब तुम्ही याच्या आधी खूप सारे केले असेल पहा. कॅल्क्युलेशनला तुम्ही बुद्धिमत्तेसाठी स्कॉलरशिपसाठी किंवा रेग्युलर कॅल्क्युलेशनसाठी क्यूब पाठ केले असतील. तर इथे सुद्धा आपण क्यूब्स वापरणार आहोत पण वेगळ्या पद्धतीने. चला तर मग पाहूयात. चला पुढचा टॉपिक आहे क्यूब अँड क्यूब रूट. काय क्यूब अँड क्यूब रूट काय म्हणणं आहे पहा. इफ अ नंबर इज रिटर्न 3 टाइम्स अँड मल्टिप्लाइड. एखादा नंबर 3 वेळा लिहिला आणि मल्टिप्लाय केला देन द प्रोडक्ट इज कॉल्ड क्यूब. देन प्रोडक्टला काय म्हणतात क्यूब. फॉर एक्झाम्पल क्यूब म्हणजे काय दिलं यांनी म्हणजे काय होईल पहा 2 × 2 × 2 2ला 3 वेळा मल्टिप्लाय केले किती होईल 2 to the 4 4 to the 8 8 म्हणजे काय आला 2चा क्यूब किती झाला 8 झाला. मी 3चा विचार केला 3 × 3 × 3 तर 3 3 9 9 3 27 27 म्हणजे काय आले
3^3 3चा क्यूब किती झाला 27. समजतंय? म्हणजे आपण काय लिहू शकतो 8 इज अ क्यूब ऑफ 2, 27 इज अ क्यूब ऑफ 3. आता जर मी 4चा विचार केला तर 4 क्रॉस 4 4 चौक 16 16 64 म्हणजे काय होतील 64. म्हणजे 4 इज इक्वल टू 64. 5चा विचार केला तर 5 क्रॉस 5 विच इज इक्वल टू 5 5 25 125 125. म्हणजे 5चा क्यूब काय आला 125. 6चा विचार केला तर 6 क्रॉस 6 इज इक्वल टू 16 216. मग 6^3 इज इक्वल टू किती झाला 216. समजते? अरे हातात दिलंच होतं आपल्याला 216 इथे. चला आता हे जे क्वेश्चन्स आहेत याचा मिनिंग काय आला 2चा क्यूब झाला 8, 5चा क्यूब झाला 125, 3चा क्यूब झाला 27, 6चा क्यूब झाला 216, 4चा क्यूब झाला 64. आता हे जे क्यूब्स आहेत हे जे काही आहेत ते होतात आपले क्यूब्स. आता क्यूब रूट काय असतं तर आपल्या उलटं कॅल्क्युलेशन करायचे. पहा उलटं म्हणजे काय क्यूब रूट म्हणजे काय जर मला 8चं क्यूब रूट काढायची ते या 8चं क्यूब रूट काय येईल 2 येईल. 27चं क्यूब रूट काय येईल 3 येईल. 64चं क्यूब रूट काय येईल 4 येईल. 125चं क्यूब रूट काय येईल 5 येईल. 216चं क्यूब रूट काय येईल 6 येईल. अशा पद्धतीने आपण त्याचं कॅल्क्युलेशन करू शकतो. उलटं कॅल्क्युलेशन म्हणजे क्यूब रूट. चला तर मग आपल्या क्यूब रूट काढायचे सोडूयात पुढे प्रॉब्लेम्स. चला आपल्याला प्रॅक्टिस सेट 3.3 सोडवायचं आहे. काय म्हणलेत फाइंड द क्यूब रूट्स ऑफ द फॉलोइंग नंबर्स. खाली नंबर्स दिले त्यांचे क्यूब रूट काढायचे आहेत. काय नंबर आहे पहिला 8000. एक वेगळी ट्रिक सांगतो त्याला आपण डिव्हिजन मेथड म्हणतो. ती कशी वापरायची पहा. आपल्याला 8000 जे त्या 8000चे प्राईम फॅक्टरायझेशन करायचे. कसे करतात तर त्याला ज्या कोणत्या गोष्टींनी भाग जातो त्यांनी भाग देत जायचं आहे. समजा ते 8000 सगळ्यात कमी मला वाटतं 2ने भाग जातोय तर मी 2ने भाग देणार. 2ने डिवाइड केलं तर किती होतील 4000 शिल्लक राहतील. बरोबर आहे का. आणि त्याला आणखी 2ने डिवाइड केलं तर 2000. त्याला आणखी 2ने डिवाइड केलं तर 1000. त्याला आणखी 2ने डिवाइड केलं तर 500. त्याला आणखी 2ने डिवाइड केलं तर किती राहतील पहा 250. त्याला आणखी 2ने डिवाइड केलं तर 125. आता मात्र 2ने डिवाइड होणार नाही. आता करायला लागेल 5ने डिवाइड. मग म्हणूयात 5ने डिवाइड केलं तर 25. परत 5ने डिवाइड केलं तर 5. आता परत 5ने डिवाइड केलं तर 1. जोपर्यंत रिमाइंडर 1 येत नाही तोपर्यंत डिवाइड करत जाणार आपण. म्हणजे आपल्याला काय लिहिता येईल 8000 इज इक्वल टू किती दिसतोय 2 × 2 × 2 × 2 × 2 6 2 झाले. आता पुढे 5 × 5 × 5. अशा पद्धतीने आपल्याला 8000 लिहिता येईल. ओके चला काय होईल आता 8000 आपण असे लिहिलेत 2 × जे काही आपले मल्टिप्लिकेशन आहे त्या मल्टिप्लिकेशननुसार लिहिलेत. इथं 2 पहा 3 वेळा आहे. दुसरा 2 पण 3 वेळा आहे. इथं 5 3 वेळा आहे. आपण 3 3ची पेअर करणार यांची जे कोणी आहेत 3 3 मध्ये सारखे कोणते कोणते आहेत. म्हणजे काय लिहू शकतो आपण 8000 इज इक्वल टू 2^3. आपण काय क्यूबची डेफिनेशन काय केली ती 3 वेळा मल्टिप्लिकेशन असेल तर क्यूब असतो. हा 2चा क्यूब झाला इथे इंटू हा काय आला पुढला 2चा क्यूब झाला आणि पुढे 5चा पण काय झाला क्यूब झाला. आता पहा इथे पहा वरती पॉवर 3 आहे 3 आहे 3 आहे. सगळ्यांची पॉवर 3 आपण एकत्र लिहू शकतो. आठवतं का लॉज ऑफ इंडायसेस सगळ्यांची एक पॉवर आपण एकत्र लिहू शकतो. म्हणजे काय होईल 2 × 2 × 5^3. आता सगळ्यांची जर एकत्र पावली आत नाही किती होईल 2 × 2 4 आणि 4 5 20 म्हणजे 5 चौक 4 आणि 4 5 20 20^3 म्हणजे हा 20चा क्यूब आहे. 8000 काय आहे 20चा क्यूब. मग देअरफॉर क्यूब रूट ऑफ 8000 इज 20. ओके अशा पद्धतीने उत्तर द्यायचं आहे. चला पुढचा नंबर काय आहे 729. चला तर मग सेम आपण फॅक्टर करून घेऊयात. 729 कितने भाग जाईल 3ने जाईल पहा. 3ने जर भाग दिला तर शिल्लक राहतील 243. परत जाईल का 3ने शिल्लक राहील 81. 3ने भाग दिला 81. परत 3ने दिला
27, परत 3 ने दिला 9, परत 3 ने दिला 3, परत 3 ने दिला 1. म्हणजे काय, देअरफॉर 729 इज इक्वल टू 3 इंटू 3 इंटू 3 इंटू 3. किती वेळा आहे, 1 2 3 4 5 6 वेळा आहे. किती झालं, 4, 3 आणि 3 अशा पद्धतीने लिहिता येऊ शकतात. तर मग आपण काय करूयात, आता कंबाईन करूयात. हे पहिले 3 आणि शेवटचे 3 असे 6 दिसत आहेत तिथे. म्हणजे आपण लिहू शकतो विच इज इक्वल टू 3⁻³ इंटू 3⁻3. तर पॉवर दोघांची 3 आहे ती एकत्र काढूयात. विच इज इक्वल टू 3 इंटू 3⁻3. तिचा होतील 9, 9⁻3. म्हणजे काय लिहू शकतो आपण, देअरफॉर क्यूब रूट ऑफ 729 इज 9. 729चं क्यूब रूट काय येईल, 9 येईल. चला, समजली असेल मेथड. तर आपण तिसरा प्रॉब्लेम करूयात. आता परत आपल्याला 343चे फॅक्टर्स पाडायचे. 343 7ने भाग जातोय पहा. 343 डिवायडेड बाय 7 जर केले आपण तर येतात 49. 49ला परत 7ने भाग जाईल, 7 परत 7ने आणि 1. ओके, सोपं होतं. मग काय येईल, देअरफॉर 343 इज इक्वल टू 7 इंटू 7 इंटू 7 विच इज इक्वल टू 7चा क्यूब. म्हणू शकतो आपण देअरफॉर क्यूब रूट ऑफ 343 इज 7. अशा पद्धतीने आपल्याला सोल्युशन द्यायचं आहे. 343चं क्यूब रूट काय येईल, 7. चला, फोर्थ क्वेश्चन काय पहा, -512. मायनसच्या बाबतीत काय करायचं आपल्याला, तर पहा 512चं ॲज इट इज रूट काढून घेऊयात. 512चे रूट काढूयात. 512 काय होईल, 512ला किती भाग जाईल, 2ने. किती येईल तो, 2ने जर डिवाइड केलं तर 256. परत 2ने केलं तर 128. आणि परत 2ने केलं तर 64. परत 2ने केलं तर 32. परत 2ने केलं तर 16. परत 2ने केलं तर 8. परत 2ने केलं तर 4. परत 2ने केलं तर 2. परत 2ने केलं तर 1. अशा पद्धतीने डिव्हिजन होईल. म्हणजे काय लिहितं आपल्याला, देअरफॉर 512 इज इक्वल टू 2 इंटू 2 इंटू 2 इंटू 2. किती वेळा, 1 2 3 4 5 6 7 8 9 9 टाइम्स इंटू 2 इंटू 2 इंटू 2 इंटू 2 इंटू 2. ओके, 9 वेळा झालेत. आता आपण काय करूयात, सेपरेट 3-3च्या पेअर, ह्या 3 ह्या 3 आणि ह्या 3 लिहू शकतो. विच इज इक्वल टू 2⁻³ इंटू 2⁻³ इंटू 2⁻3. तर क्यूब काढून घ्या बाजूला. 2 इंटू 2 इंटू 2⁻3 म्हणजे काय होतील, विच इज इक्वल 2 इंटू 2 8. सॉरी 4 इंटू 2 8. 8चा काय होईल तो क्यूब. ओके, हा काय झाला 512 झाला. म्हणूयात देअरफॉर -512 इज इक्वल टू -8चा काय होईल तो क्यूब. मग लिहूया देअरफॉर क्यूब रूट ऑफ -512 इज -8. अशा पद्धतीने लिहिता येते. फक्त मायनस साईन शेवटी जोडायचे. चला, पुढे एक मायनस दिसतोय 2744. चला फॅक्टर पाडूयात. 2744 काय ने भाग जाईल, 2ने, कारण की 4 आहे पहा. काय होईल, 2ने डिवाइड केलं तर 1372. 1372. परत 2ने डिवाइड केलं काय होईल, 686. परत 2ने केलं 343. आता मात्र ते जाणार नाही. आता 7ने जाऊ शकतो पहा. 343 749 होईल ती. मग 7 7 मग परत 7 आणि 1. ओके, फॅक्टर्स झालेत. आता लिहूयात. म्हणजे काय होतील, देअरफॉर 2744 इज इक्वल टू काय येईल, 2 इंटू 2 इंटू 2 इंटू 7 इंटू 7 इंटू 7. म्हणजे काय होते, आता ग्रुपिंग केलं तर हे पहिल्या तिघांचा एक ग्रुप, पुढच्या तिघांचा एक ग्रुप, विच इज इक्वल टू 2 क्यूब. 3 वेळा मल्टिप्लिकेशन म्हणून 2चा क्यूब आणि 7ची पण 3 वेळा म्हणून 7चा क्यूब. आता क्यूब कॉमन काढलं तर 2 इंटू 7 ब्रॅकेटचा काय होईल तो क्यूब. ओके, 2 इंटू 7 किती होतील, 14. 14चा काय होईल तो क्यूब. हा काय झाला 2744साठी. 2744साठी. पण जर आपल्याला आता मायनससाठी करायचा आहे, देअरफॉर
-2744 इज इक्वल टू -14चा काय होईल तो क्यूब होईल. म्हणजेच देअरफॉर क्यूब रूट ऑफ -2744 इज -14. ओके, झालं असेल. हे असं पण लिहिलं जातं पण क्यूब रूट ऑफ -2744 इज इक्वल टू -14. हे मेथड सुद्धा लिहिलं जातं. जे तुम्हाला आवडेल मेथड त्या मेथडने तुम्ही लिहू शकता. चला तर मग पुढचा प्रॉब्लेम बघूयात. क्वेश्चन नंबर 6, 32768 याचे फॅक्टर पाहिजे आपल्याला. 32768 मोठा नंबर आहे पण 8 असल्यामुळे युनिट प्लेस 8 असल्यामुळे काय होईल, 2 ने डिवाइड केलं तर 16384 16384. चला 2 ने डिवाइड करत परत केलं तर किती होईल 8192. चला परत 2 ने डिवाइड केलं तर 4096. परत 2 ने केलं तर 2048. परत 2 ने केलं तर 1024. परत 2 ने केलं तर 512. परत 2 ने केलं तर 256. परत 2 ने केलं तर 128. परत 2 ने केलं तर 64. परत 2 ने केलं तर 32. परत 2 ने केलं तर 16. परत 2 ने केलं तर 8. परत 2 ने केलं तर 4. परत 2 ने केलं तर 2 आणि परत 2 ने केलं तर 1. आला रिमाइंडर 1. आपल्याला माहिती आहे जोपर्यंत 1 रिमाइंडर येत नाही तोपर्यंत थांबायचं नाही. चला तर मग किती आलेत 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 टू आले आहेत. तर आपल्याला लिहून घ्यायचे. देअरफॉर 32768 इज इक्वल टू 2 × 2 × 2. आता मी 3 पेअर मुद्दाम लिहितोय इंटू 2 × 2 × 2. आपले सेपरेट पण कळतील आणि कॅल्क्युलेशन पण राहील. इंटू 2 × 2 × 2 इंटू 2 × 2 × 2 इंटू 2 × 2 × 2. किती झाले 3 7 9 3 14 3 15. ओके, आता मग आपण काय करूयात ग्रुपिंग करूयात. हे 3 पुढले 3 पुढचे 3 त्याच्या पुढले 3 आणि त्याच्या पुढले 3. मग आता लिहूयात विच इज इक्वल टू 2⁵ इंटू 2⁵ इंटू 2⁵ इंटू 2⁵. चौथे झाले आता 5वी इंटू 2⁵. आता काय करूयात क्यूब काढून घेऊयात. 2 × 2 × 2 × 2 इंटू 2⁵. 5 वेळा आहेत खाली. किती होतील 2 × 4 4 × 8 8 × 16 16 × 32. म्हणजे काय होईल 32चा काय होईल तो क्यूब म्हणू शकतो. देअरफॉर क्यूब रूट ऑफ 32768 इज 32. 32768चा रूट क्यूब रूट काय येईल 32. ओके, चला तर मग नोट करून घ्या. कधी कधी याचं सोल्युशन पहा अशा पद्धतीने पण दिलं जातं. क्यूब रूट ऑफ हे चिन्ह क्यूब रूटाचं काय लिहिता येईल 32768 इज इक्वल टू 32 डायरेक्टली. क्यूब रूटचं साईन लिहा तरी चालेल किंवा अशा पद्धतीने वर्डमध्ये लिहा तरीही चालेल. ओके, चला तर मग नोट करून घ्या. आपण पुढचा टाईप पाहूया प्रॉब्लेमचा. चला तर मग सेकंड क्वेश्चन काय सिम्प्लिफाय काय दिले फर्स्ट आहे क्यूब रूट ऑफ 27/125. तर 27चं क्यूब रूट आणि 125चं क्यूब रूट सेपरेट काढूयात आणि मग एकत्र करूयात त्यांचं. काय 27चं फॅक्टर पाहिलं तर 3 3 9 जा 3 3 जा आणि 3 1 जा. हे जाय 27चे. 125चे पाडूयात 125 5 जाईल 5 25 5 5 आणि 5 1 जा. म्हणजे काय लिहिलं आपल्याला देअरफॉर हे पहा असंच ठेवतो मी क्यूब रूट ऑफ 27 डिवायडेड बाय 125 इज इक्वल टू तसं चिन्ह क्यूब रूट ऑफ तसं 27ला मी लिहू शकतो 3 × 3 × 3 हे 3 × 3 × 3 डिवायडेड बाय 5 × 5 × 5. म्हणजे कसं लिहिता येईल
इथे क्यूब रूट आहे सॉरी, विच इज इक्वल टू, इथे काय होईल मग क्यूब रूट ऑफ काय होईल हा 3चा क्यूब डिवायडेड बाय 5चा काय होईल तो क्यूब. आपण एकत्र पण लिहू शकतो त्याला, क्यूब रूट ऑफ 3/5 ब्रॅकेटचा काय होईल तो क्यूब. आता क्यूब आणि बाहेरचा क्यूब रूट कसे लिहिता येतात, आठवते का ती मेथड 3/5 रेस टू पॉवर आणि रूट, पॉवर किती आहे 3, रूट किती आहे 3, ओके 3ला कॅन्सल विच इज इक्वल टू 3/5. पॉवर 1 असल्यामुळे आपण लिहित नाही, सोल्युशन काय आलं 3/5. समजलं आहे. चला पुढचा क्वेश्चन काय पहा, 16/54चं क्यूब रूट. मग पाहूया 16चे फॅक्टर जर पाडले आपण काय होईल, 2ने जाईल, 2 8 जा, 2 4 जा, परत 2ने जातील, 2 2 जा आणि 2 1 जा, अशा पद्धतीचे फॅक्टर पडतील. जर मी 54चे पाडले तर काय होतील 54, हा पण 2ने जाईल, 2ने गेलं तर किती होईल ते 27 राहील पहा. आणि 27 नंतर 27ला 2 जात नाही, 3 जाईल, 3 9 जा आणि 3 3 जा, 3 1 जा, ओके अशा पद्धतीने. मग काय लिहितील आपल्याला, देअरफॉर क्यूब रूट ऑफ 16/54 इज इक्वल टू क्यूब रूट ऑफ काय लिहितं 16चे फॅक्टर्स 2 × 2 × 2 × 2 4 टाइम्स 2 आहे, 2 × 2 × 2 × 2 डिवायडेड बाय 54चे काय 2 × 3 × 3 × 3, ओके. आता पहा इथे वरती पण 2 आहे, खाली पण 2 आहे, तो कॅन्सल करून टाका एक. काय राहिले बाकीचे आपण लिहूयात, विच इज इक्वल टू क्यूब रूट ऑफ 2 × 2 × 2 म्हणजे 2चा क्यूब आहे डिवायडेड बाय 3 × 3 × 3 म्हणजे काय 3चा क्यूब आहे. आपण आत्ताच याच्या अगोदरची तुमची लॉज ऑफ इंडस्ट्रीज आहे, जर आपण डिव्हिजनमध्ये एकच पॉवर असेल तर आपण एकत्र लिहू शकतो, विच इज इक्वल टू क्यूब रूट ऑफ 2/3 ब्रॅकेटचा काय होईल क्यूब. आठवतं का लॉज ऑफ इंडस्ट्रीज आपल्याला याच्या अगोदर आपण फ्रॅक्शनल इंडस्ट्रीज किंवा रॅशनल इंडस्ट्रीज कसे घेतो आपण, कसे घेतो. आता पॉवर किती आहे 3, रूट किती आहे 3, मग कसं लिहिता येईल 2/5 रेस टू पहिली लिहितो पॉवर 3 त्याच्या डिवायडेड बाय रूट 3, ओके 3/3 कॅन्सल होतील, 1 राहील म्हणजे काय येईल विच इज इक्वल टू 2/5, ओके. अशा पद्धतीचं सोल्युशन येईल. चला तर मग नोट करून घ्या, आपण पुढचा प्रॉब्लेम पाहूयात. हा आपला शेवटचा प्रॉब्लेम आहे. काय दिलं यामध्ये, क्यूब रूट ऑफ 729 इज इक्वल टू 9, म्हणजे आपलं काय दिलं क्यूब रूट ऑफ 729 इज इक्वल टू 9. 729चं क्यूब रूट आपल्याला 9 दिलं आहे. तर काय विचारलं, देन क्यूब रूट ऑफ 0.000729 इज इक्वल टू वॉट, किती असेल ते क्यूब रूट 0.000729चं. तर नीट पहा, आपल्याला लिहूयात आपण क्यूब रूट ऑफ 0.000729 इज इक्वल टू. आता नीट पहा, मला समजा हे डेसिमल्स इकडे सरकवायचे पूर्ण, म्हणजे हा जो डिजिट आहे हे मला 6 डिजिट इकडे आणायचं डेसिमलला, इथून इकडे 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 इकडे. तर मी कसे करणार आहेत, त्याला आपण माहिती भागाकारची पद्धत असते ती वापरूयात. क्यूब रूट ऑफ, आता मी वरती फक्त 729 ठेवण्याचा विचारात आहे, खाली मला किती डेसिमल सरकवायचे आहेत, याला मला सरकवायचे इकडे 1 2 3 4 5 आणि 6 डेसिमल इकडे सरकवण्याला मी 1 देणार, 1 2 3 4 5 and 6, ओके. आता आपल्याला एक गोष्ट चांगली माहिती आहे, जर माझ्याकडे 10चा क्यूब असेल तर किती होतो 1000. जर मला 100चा क्यूब असेल तो किती येतो, 100वरती 2 झिरो आहेत म्हणजे किती करायचे 6 झिरोज करायचे. जर माझ्याकडे 1000चा मला क्यूब करायचा आहे तर कसं करणार मी, हे 3 झिरोजचे किती करणार 3 टाइम्स म्हणजे 9 झिरोज करणार, म्हणजे 1:0 0 0 0 0 0 0 0 0 0. जेव्हा 10 100 असे डेसिमल व्हॅल्यूज येतात दशकच्या पटीमध्ये 10च्या मल्टिपल व्हॅल्यूज असतात, त्यावेळी जो झिरो आहेत तेवढे झिरोज मल्टिपल करायचे. एक झिरो होता म्हणून त्याचे 1 × 3 3 झिरोज केले, इथं 2 झिरो होते 2 × 3 6 झिरोज केले, इथं 3 झिरोज होते म्हणून 3 × 3 9 झिरोज केले. अशा पद्धतीचे क्यूब्स असतात. इथे किती झिरोज आहेत 2 4 6 झिरो आहे म्हणजे कशाचा हा 100चा काय तो क्यूब आहे. वरचा 729 तर ऑब्वियसली 9चा क्यूब दिलेला आहे, मग तो लिहूयात वाटलं असं सेपरेट लिहूयात. क्यूब रूट ऑफ
729 divided by cube root of 1 lakh, maybe 10 lakhs असावेत, 10 lakhs. आता आपल्याला माहिती आहे 10 lakhचं रूट काय तर 100 आणि 729चं इथं ते 9, मग लिहूयात विच इज इक्वल टू 9 डिवाइडेड बाय 100. मग आता 109 आपण 100 म्हणजे किती, तर 2 डेसिमल आपल्याला परत इकडे सरकवावे लागतील. 100 करायचे म्हणजे 0.09. चला तर मग शेवटचा प्रॉब्लेम आता संपलेला आहे. अशा पद्धतीने आपण क्यूब्स अँड क्यूब रूट टॉपिक पाहिला, इंडायसिसचा टॉपिक पाहिला. अशा पद्धतीने हा चॅप्टर संपलेला आहे. व्हिडिओ पूर्ण पाहण्यासाठी धन्यवाद. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर इन्फिनिटी ई क्लास या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. हा व्हिडिओ आपल्या मित्रांना पाठवा. व्हिडिओ लाईक करा. काही अडचण असेल, काही डाऊट्स असतील, काही सजेशन असतील तर कमेंट नक्की करा.